गेल्या 3 आठवड्यांपासून नागपूरमध्ये सीएनजी गॅसचा तुटवडा आहे आणि आज सकाळपासून नागपूरमधील बहुतांश सीएनजी पंप हे बंद आहेत। त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। या सगळ्याचा सगळ्यात जास्त फटका टॅक्सी चालकांना बसलाय। नागपूरमध्ये हरियाणा गॅसला सीएनजी पुरवठा करण्याचं कंत्राट मिळालंय। जिल्ह्यामध्ये 30 पेक्षा अधिक सीएनजी स्टेशन्स आहेत, मात्र तिथे नियमित सीएनजी पुरवठा होत नसल्यामुळे आता नागरिक संतापलेले आहेत। आता नागपूरमध्ये सीएनजीचा प्रचंड तुटवडा आहे, त्यामुळे टॅक्सी चालक असेल किंवा खाजगी वाहन चालक असेल यांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागत आहे। सध्या मी वाडीच्या सीएनजी स्टेशनमध्ये आहे। आपण बघू शकतो की इथे जवळपास 4 तास झाले सध्या सीएनजी नाही आणि ते बोर्ड लावण्यात आलेला आहे की गॅस संपलेली आहे, आउट ऑफ स्टॉक अशा प्रकारचा बोर्ड लागलेला आहे। आणि पाठीमागे जर का ही रांग बघितली तर साधारण 200 मीटरपर्यंत ही रांग आपल्याला पाठीमागे वाहनांची पाहायला मिळत आहे। त्यामुळे प्रचंड मोठा मनस्ताप इथे टॅक्सी चालक असेल, खाजगी वाहन चालक असेल, ट्रक चालक असेल यांना पाहायला मिळत आहे। खरं तर नागपूरमध्ये जे सीएनजी सप्लाय करायचं जे कंत्राट मिळालं आहे ते एससीजी गॅसला मिळालेलं आहे। मात्र कुठंतरी मागच्या अनेक दिवसापासून नागपूरमध्ये नियमित पुरवठा होत नाही सीएनजीचा। ज्या प्रकारे सीएनजीची मागणी आहे त्या तुलनेने अत्यंत कमी पुरवठा होतो, त्यामुळे मग चालकांना मोठा त्रासाचा सामना करावा लागत आहे। मी आता कोंढाईवरनं नागपूरला येतपर्यंत मला 3 सीएनजी पंप लागले आहे। त्या तिन्ही सीएनजी पंपवर एकाही ठिकाणी मला सीएनजी मिळालेली नाही आहे। जर सीएनजी तुम्ही प्रोव्हाइड करू शकत नाही तर मग तुम्ही गाडी विकता कशाला, हे म्हणायचं आहे। सीएनजी प्रोव्हाइड कराय, आम्हाला खूप त्रास होत आहे सीएनजीमुळे। मी प्रतापनगर नरेंद्रनगरला पण तिथे गॅस मिळत होती, पण तिथूनही मी वापस आलेलो आहो। मग नंतर मी गड्डी गुदाम गेलो, तिथं पण नो स्टॉकची पट्टी लागलेली होती आणि मी असं फिरत फिरत पूर्ण कमसे कम 50 किलोमीटर असं नागपूरमध्ये फिरून आलो। गॅस मला कुठंच भेटलेली नाही आहे। टॅक्सी चालक असेल किंवा इतर खाजगी वाहन चालक असेल त्यांची विनंती आहे कुठेतरी राज्य सरकारने याकडे लक्ष द्यावं, कारण की हा मनस्ताप कितीक दिवस सहन करायचा हा देखील एक प्रश्न नागपूरकरांचा सरकारला आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहोळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।